सांगितलं कर्मभूमीवर जाऊ नको, तिथं 4 खाणी 4 वाणी 184 जीव येऊन या म्हणे. 4 खाणी आहे, जारज, अंडस, श्वेतज आणि उद्भिज. जारज म्हणजे जाळातून येणारे प्राणी, उद्भिज म्हणजे झाडाचे बी उद्भिज, जारज. श्वेतज म्हणजे घाणीतले, शेणातले, विष्ठेतले किडे, श्वेतज खाणीतून उत्पन्न होतात. आणि अंडज हे पक्षापासून तयार, पक्षी अंड. ह्या 4 खाणी आहेत. 4 खाणी 4 वाणी, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. 4 खाणी 4 वाणी 184 जीव येवनी. किती येवनी आहे? 84 येवनी आहे. 84. 20 लक्ष येवनी मोजून घ्या. 20 लक्ष येवनी वृक्षा माझी घ्याव्या, जळ तरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष येवनी किड्या माझी घ्याव्या, पक्षामध्ये भोगाव्या 10 लक्ष. 30 लक्ष पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष झाले 84. एवढ्या येवण्या एक वेळा माणूस जन्माला आल्याच्या नंतर 184 येवण्या भोगा लागतात. आता आपण मनुष्य जन्मामध्ये आलो, दुसऱ्या येवणीत मनुष्य जन्मामध्ये जाणार नाही, राहणार नाही. महाराजांनी सांगितलं गुरुचरित्राचा 36वा अध्याय कधी गेले तर वाचून गेला. 36व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे का माणसाचे या जन्मात जर जसे कर्म असले तसे कर्म असले तर कर्म असल्यानुसार कर्मानुगच्छन्ति जीव एका. त्याचा श्लोक आहे. धनामी भूमोपचवश्च गोष्टी भार्यागृहद्वारे जन्म मशाने देहाचे एक परलोके मार्गे कर्मानुगच्छन्ति जीव एका. त्या जीवाचे जसे कर्म असन त्याला दुसरा जन्म तसा प्राप्त होतो. कुत्र्यासारखा जर जगला असेल तर दुसऱ्या येवणीत जन्मल्यानंतर कुत्र्यासारखा कुत्रच बनतं, नाही का? बैलासारखा जगला असेल तर दुसऱ्या येवणीमध्ये मेल्याच्या नंतर बैलाच्या येवणीत जातं. सर्पासारखा जगला असेल तर दुसऱ्या जन्मात गेल्याच्या नंतर सर्पाच्या येवणीत जातं, असं शास्त्र सांगतं. म्हणून शास्त्राने सांगितलं कर्मानुगच्छन्ति जीव एका. म्हणून कर्म करत असताना शास्त्र सांगते न भुक्तम छेते कर्म जन्म कोटी शतेरते. कर्म करत असताना 1000 वेळा विचार केला पाहिजे का आपण जे कर्म करता हे बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि या कर्माचा परतभाव आपल्याला भोगा लागणार आहे, हे चुकणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म म्हणून शास्त्र सांगते आपले कर्म जसे असले तसे फळ भेटते. म्हणून महाराज सांगतात कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, अरे नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा काशी. जीवनामध्ये जर आपले कर्म चांगले असले तर कधी कोण्या विषयाला भियायची गरज नाही, देवाले सुद्धा भियायची गरज नाही जर कर्म चांगले असले. आणि कर्म जर वाईट असले तर मग कोणाला भिवून मागायला लागते. म्हणून शास्त्र सांगते कर्म करत असताना चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं का कर्मभूमीवर चालला तू आणि कर्मभूमीवर गेल्याच्या नंतर तिथं त्या कर्माचा गोळा जर झाला तर तुला 184 येवण्या फिरा लागणार आहे. आताच मागाली फिर. त्यांनी सांगितलं मी कर्मभूमीवर जाईल. मग चैतन्य 9व्या पदावर आला. चैतन्य पदावर चैतन्य पद 9 म्हणजे आईचा कुस, आईच्या गर्भात आला जीव. शास्त्र सांगते ज्यावेळेस जीव जन्माला आला त्यावेळेस जीव जन्माला आल्याच्या नंतर तो जीव किती दिवसाचा होते? 12 महिने 12 दिवसाचा जन्माला येतो. लक्ष देऊ नये का? जीव जन्माला आपल्या घरी आला म्हणजे तो जन्माला आल्याबरोबर किती दिवसाचा? 12 महिने 12 दिवसाचा. कशासारखा? शास्त्र सांगते पुरुषाच्या ब्रह्मांडी 3 महिने 3 दिवस वडिलाच्या मस्तकामध्ये बुंदाकार द्रव्य रूपात, बुंदाकार रूपात मस्तकामध्ये वडिलाच्या 3 महिने 3 दिवस राहते. त्याच्यानंतर इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर तो मायेजवळ येते आणि मायेजवळ आल्याच्या नंतर आईच्या गर्भात समावेश होते. आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस तो जीव राहतो. 9 महिने राहिल्याच्या नंतर पहिला महिना झाल्याच्या नंतर द्रव्य ऋतुस्राव बंद पडला, म्हणती गर्भधरी. आणि त्यावेळेस असणाऱ्या गर्भाच्या आईच्या गर्भात जीव आला तर पहिल्या वेळेस द्रव्य रूपानं राहते. याच्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये मुंडक तयार होते. तिसऱ्या याच्यामध्ये अवयव तयार होते, हात पाय सर्व अवयव तयार होते. चौथ्या याच्यात केस येतात,
5व्या याच्यात सर्व जीव तयार होते, 6व्या याच्यात पूर्ण तयार, 5व्या याच्यात केस येते, 6व्या याच्यात 5व्या याच्यात नख येते आणि 6व्या याच्यात केस तयार होते. 7व्या महिन्यात तो जीव गर्भ फिरायला तयार होते आईच्या गर्भामध्ये आणि 8वा महिना आठव जाते आणि 9व्या महिन्यामध्ये जन्माला येतं. दत्त प्रभू 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 दत्त प्रभू. आणि अशा प्रकारे तो जीव असणारा त्या ठिकाणी जन्म झाला. कुठून आला तो? भगवंता देवाच्या ठिकाणाहून आला या ठिकाणी. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तो जीव असणारा 9 महिने आईच्या गर्भात राहिला. आईच्या गर्भात राहिल्याच्या नंतर 9 महिने 7 महिन्यापर्यंत आईच्या गर्भात सर्व अवयव तयार झाले. 7व्या महिन्यात तो जीव फिरायला लागला. 8व्या महिन्यात आठव केला म्हणून 8व्या महिन्यात लेकरू वाचत नाही. सर्वांना माहिती आहे का 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली लेकरू वाचत नाही. का वाचत नाही याचं कारण आहे 8व्या महिन्यात आठव असते, त्याच्यामुळे 8व्या महिन्यात लेकरू वाचत नाही. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर गर्भतपक झाले कुडी जीव निघाला बाहेरी. सकळ गोत्र संतोष अंतरी भ्रांतीने फासा घातला. मग तो जीव असणारा जन्माले आला आणि जन्माले आल्याच्या नंतर त्या जीव जन्माले आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी जन्माला आला त्यावेळेस कर्मसृष्टीवरच्या ज्या दैवत आहे यक्षिणी नावाची दैवत आहे त्या ठिकाणी जीवाजवळ आली आणि भ्रांतीचा मळ लावला. भ्रम झाला त्या जीवाले. भ्रम झाल्यामुळे आपण कोण आहो हा विसरून गेला. बरोबर आहे का नाही? आपण कोण आहो. आता जर आपण एक विचारलं तर नाव सांगा, आपण प्रत्येकाचे वेगवेगळे नाव सांगू. वास्तविक आता हे नाव आपण घेऊन आलो का लोकांनी ठेवलेले आहे? लोकांनी ठेवले. आपण आई वडिलांना नाव ठेवले असते आणि त्या नावाप्रमाणे नाही लोक नाव ठेवतात तुम्हाला पाठायचं. अशा प्रकारे तो असणारा तो जीव